महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचा धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा. शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील शेतकरी व महाविकास आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यात शिरूर अनंतपाळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट एकरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावं, पीक विमा मंजूर करावा, नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष नुकसान भरपाई देण्यात यावी, शिरूर अनंतपाळ पशुवैद्यकीय दवाखाना येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, ई पीक पाहणी प्रणाली रद्द करण्यात यावी आदींसह मागण्यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संभाजीराव पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय शेटे, काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर अरविंद भातांब्रे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील, शेतकरी नेते रंगा राचुरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मोर्चा यशस्वीतेसाठी महादेव आबाळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख भागवत वंगे, चेअरमन रामकिशन गड्डिम्मे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रामेश्वर बिरादार, संजय बिरादार, नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्यासह मोठ्या संख्येनं तालुक्यातील शेतकरी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काय जनतेत खूप मोठ्या प्रमाणावर 100% जिल्ह्यातल्या प्रत्येक 62 मंडळातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे. सरकारनं उगाच चाल ढकल नकरेबाजी करू नये. असं टाळून तुम्हाला काही मिळणार नाही. शेतकऱ्याचा तळताळ घेऊ नका. चिपडी मदत 6-6.5 हजारची देऊन तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही. लोककल्याणकारी शासन आहे. लोककल्याणकारी शासनानं तुम्ही उद्योगपतीचे 12-12 लाख कोटीचेच कर्ज माफ करता. आता मरलेला शेतकरी तर त्याला द्यायला पैसे नाहीत म्हणता. आम्ही काय लाडकी बहीण मागत होतो का? काम न मागता तुमची गरज आली की 3 हेक्टरची मर्यादा करता, 13,600 करता. आणि जेव्हा आमची गरज आहे आम्ही मरलेला तेव्हा 8,500 करला, 2 हेक्टरची मर्यादा करला. एवढं बैमान सरकार वागत असल्यामुळं शेतकऱ्यात प्रचंड आक्रोश आहे, संताप आहे. आणि या संतापाचा अंत सरकारनं बघू नये. नीट पद्धतशीर माणुसकीनं आपण माणसाच्या पोटाला जन्मला, ह्या शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेलं अन्न खावलेलं याची जाणीव ठेवून तात्काळ इज्जतीनं मदत करावी. नीट सन्मानजनक 50,000 हेक्टरी अशी आमची मागणी आहे. कोरडवाहूसाठी 1 लाख रुपये हेक्टरी अशी मागणी आहे बागायतीसाठी, आणि 1.5 लाख रुपये हेक्टरी अशी मागणी आहे फळबागायतवाल्यासाठी. आणि पुन्हा जमीन ज्याची वाहून गेली आहे ती भरून दिली पाहिजे. खरडपट्टीचं वेगळं आणि भरीव अनुदान दिलं पाहिजे. या गोष्टी करून शेतकऱ्याला दिलासा द्या. सरकार म्हणून जो ही रोल आहे तुमचा, हा एवढा पाळा. ही आमची कळकळीची मागणी आहे. आणि नीट नाही ऐकलं तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही संघर्ष करून या सरकारला वाकवून ही पैसे आणि ही मदत द्यायला